रेडी, स्टार्ट. सत्ताधीश दोन प्रकारचे असतात. त्यांचे वर्णन प्रकल्पप्रेमी आणि दुसरे प्रक्रिया श्रेणी असे करता येईल. पहिल्या प्रकारातील मंडळीस भव्य पुतळे, महामार्ग, पूल इत्यादींच्या उभारणीस रस असतो, तर दुसऱ्या वर्गातील सत्ताधीश असे नेत्रसुखद काही करण्यापेक्षा सामान्यांच्या आयुष्यात काही निश्चित बदल होईल अशा प्रकारचे सकारात्मक बदल प्रक्रियेद्वारे करीत असतात. यात प्रसिद्धी नसते, पण यातून गुंजभर का असेना व्यवस्थेत सकारात्मक बदल होतो आणि तो चिरस्थायी असतो. दूरसंचार सुधारणा, आर्थिक उदारीकरण, परमिट राज खालसा, रोजगार हमी योजना ही काही यातील दुसऱ्या प्रकारची उदाहरणे. पहिल्या वर्गातील नमुने नमूद करण्याची गरज नाही, असे आसपास बरेच दिसतील. हा उहापोह आता करण्याचे कारण म्हणजे गत सप्ताहात सिक्कीमसारख्या मोहक आणि नाजूक राज्यात निसर्गाने घडविलेला उत्पात. गत सप्ताहाच्या अखेरीस पश्चिम आशियाई वाळवंटातील मानवनिर्मित हाहाकाराने सिक्कीममधील घटनांवर भाष्य मागे पडले. वर्तमानपत्रीय निकषानुसार त्यास विलंब झाला तरीही ते करणे अगत्याचे, कारण त्या राज्यात जे काही घडले ते काही सर्वसाधारण अतिवृष्टी आणि त्यानंतरची प्रकल्पसदृश परिस्थिती असे काही नव्हते. प्रकल्पप्रेमी सत्ताधीशांनी प्रक्रियेकडे सरसकट दुर्लक्ष केले की काय होऊ शकते, त्यामुळे तो मूर्तिमंत धडा होता, तो पहिला नव्हता आणि शेवटचाही असणार नाही. अशा धड्यातून आपण काही शिकत असतो. असा काही भाबडेपणा न दाखवताही जे झाले आहे ते का आणि किती भयंकर होते हे समजून घ्यायला हवे. प्यारा. सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी राज्यात हिमनद्यांच्या वितळण्याचे तयार झालेले अनेक नैसर्गिक तलाव. अतिवृष्टी झाल्यास हे पाणी किती प्रमाणात वाहते याचे आत्तापर्यंतचे काही निकष आहेत. ते गेल्या आठवड्यातील पावसाने धुळीस मिळवले. त्यावेळी झाले असे की वाढत्या तापमानाने वितळल्या बर्फाच्या पाण्याने ही तळी तुंबून भरलेली असताना अतिशय मुसळधार वृष्टी झाली. त्यामुळे या तळ्यांचा बांध फुटला आणि पाणी ओसंडून वाहू लागले. यातील धक्कादायक बाब अशी की या तलावांची बांधफुटी लक्षात आल्यानंतरही संबंधित यंत्रणेने उतारावरील शहरे आधीच सतर्कतेचा इशारा दिला नाही. या हिमनद्यांच्या तलावातून ओसंडून जाणारे पाणी इतके प्रचंड होते की ते आपल्या दोन काठातून सामावून वाहवणे बिचाऱ्याला तिस्ता नदीला जमले नाही. तोपर्यंत धोक्याच्या पातळीपेक्षा कितीतरी खालून वाहणारे तिचे पात्र टम्म फुगले आणि ती वाटेत येईल त्यास उद्ध्वस्त करीत पुढे झेपावत राहिली. यात शहरे होती, महामार्गालगतचे काठ होते, 14 पूल होते आणि त्यापेक्षाही अत्यंत आक्षेपार्ह भाग म्हणजे सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चून उभारलेला जलविद्युत प्रकल्पही होता. त्यानंतर झाले ते इतकेच की पाण्याच्या या प्रचंड रेट्याने अवघ्या 10 सेकंदात जलविद्युत प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या धरणाची 180 फुटी भिंत जमीनदोस्त केली आणि वरून येणाऱ्या जलप्रपातात जलविद्युत प्रकल्प धरणाच्या पाण्याची भर पडली. अर्थात या जलविद्युत प्रकल्पाचा शब्दशः चिखल झाला. जे झाले त्याच्या मुळाशी लेक आउटबस्ट फ्लड प्रवृत्ती असल्याचे सांगितले गेले. प्यारा. यातील संतापजनक भाग असा की ही प्रवृत्ती या परिसरातील अनेक तलावांबाबत दिसून येते. सबब या परिसरात विकास कामे हाती घेण्यापूर्वी या धोक्याचा विचार व्हायला हवा
असा इशारा या संदर्भात याआधी अनेकदा दिला गेला. त्याकडे सरकारी सवयीप्रमाणे दुर्लक्ष झाले आणि हा जलविद्युत प्रकल्प रेटला गेला. अलीकडे म्हणजे 2015 साली पूर्ण झालेल्या या प्रकल्पाची पुन्हा माती झाली. यातील धक्कादायक बाब अशी की अशा जलविद्युत प्रकल्पांची निर्मिती करणाऱ्या नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशनकडून या परिसरात अशा प्रकारच्या 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर तब्बल 45 जलविद्युत प्रकल्पांची उभारणी हाती घेण्यात आली आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगालात उभारले जाणारे हे प्रकल्प तीस्ता नदीवरच आहेत. हे आणखी एक विशेष वास्तविक गेल्या काही वर्षात उत्तराखंड वा हिमाचलमध्ये जे काही घडले ते पाहता या महामंडळाने काही एक किमान शहाणपण दाखवत इतक्या नाजूक प्रदेशात इतक्या जलविद्युत प्रकल्पांची उभारणी हाती घेणे टाळायला होते. पण वरच्यांच्या काहीतरी भव्य करून दाखवण्याच्या दबावास सरकारी महामंडळांचे बांबू बळी पडतात आणि ते असले काही अगोचर उद्योग करू लागतात. ते कसे अंगाशी येते हे या महामंडळातील 1.5 शहाण्यांना सिक्कीमचा प्रलय दाखवून देतो. स्टॉप.